Dear students, today we learn the next section in physics is the heat section. पहा बेटा, आता पुढचा आपला जो सेक्शन आहे तो कोणता सेक्शन आहे? हीट सेक्शन आहे. आणि या हीट सेक्शनचा पहिला टॉपिक जो असेल तो कोणता? कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. सांगा बरं काय? व्हॉट इज हीट? लेट अस टेल मी. सांगा व्हॉट इज हीट? हीट म्हणजे काय? उष्णता. म्हणजे इट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी. हीट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी and this form of energy we can produce in different natural and artificial sources. आता हीट कोणता आहे? डुईंग द मेकॅनिकल वर्क. आता मी काय करतोय? हे रबिंग द हँड, म्हणजे आता हात असं घासले मी तर आपल्याला काय फील होतं? तळ्याला काय फील होतं? हॉट. हीट एनर्जी प्रोड्यूस्ड. and how the heat energy is produced? Heat energy is produced due to the doing the mechanical work. मी असं हात घासतोय म्हणजे मेकॅनिकल वर्क करतो आणि मेकॅनिकल वर्कमुळे काय झालं? हीट एनर्जी प्रोड्यूस झाली. म्हणजेच व्हॉट इज द हीट? इट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी. पहा बेटा, हीटबद्दल कोणी विचारलं तर पटकन सांगता आलं पाहिजे. हीट इट इज a form of energy. Heat is a form of energy and this form of energy can be produced in different natural and artificial sources. It is a form of energy and an example, it can be produced, it can be produced due to, it can be produced due to some artificial and natural sources. It can be produced due to some artificial sources. कोणते कोणते आहेत आर्टिफिशियल सोर्सेस हीट जनरेट करण्याचे? सांगा बार. डुईंग द मेकॅनिकल वर्क, रबिंग द हँड, मेकॅनिकल वर्क आहे अँड अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इज प्रोड्यूस्ड. एक झालं. दुसरं, ड्यू टू द केमिकल रिॲक्शन्स. पाहिले का? केमिस्ट्रीमध्ये केमिकल रिॲक्शन केल्यानंतर हीट एनर्जी जनरेट होते. आणखीन आर्टिफिशियल सोर्सेसमुळे हीट आपण जनरेट करू शकतो. आता इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन आपण हीटमध्ये करू शकतो. हीटर जर आपण पाहिलं असेल, एक कॉईल असते, त्या कॉईलला आपण इलेक्ट्रिसिटी कनेक्ट केलं तर रेड हॉट कंडिशनपर्यंत तापली जाते. म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन आपण कशामध्ये केलं? हीट एनर्जीमध्ये केलं बेटा. त्यानंतर आता नॅचरल सोर्सेस ऑफ हीट. सन इज द नॅचरल सोर्स ऑफ हीट. सन पासून जे नॅचरल सोर्सेस ऑफ हीट जनरेट होते दॅट इज द नॅचरल सोर्सेस ऑफ हीट. आणि मग आपण इथं काय म्हणलं? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. इट कॅन बी प्रोड्यूस्ड ड्यू टू सम नॅचरल अँड आर्टिफिशियल सोर्सेस. सम नॅचरल अँड आर्टिफिशियल सोर्सेस. इन ओल्ड एज द कन्सेप्ट ऑफ हीट इज डिफरंट फ्रॉम टुडेज. लक्षात येतं मी काय म्हणतो? जुन्या काळचा हीटचा जो कन्सेप्ट आहे तो वेगळा होता. आताच्या जे आहे तो रिअल आहे. जुन्या काळमध्ये काय होतं बेटा? न्यूटन्स कार्पस्क्युलर थेरी, एक न्यूटनची लाईटबद्दलची कार्पस्क्युलर थेरी आहे, ते आपल्याला लाईट सेक्शनमध्ये लर्न करायचे आहे आणि त्याचा इम्पॅक्ट खूप झाला होता. म्हणून ओल्ड एजमध्ये हीट म्हणजे काय? इट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी. जे पहिलं वाक्य मी म्हणलं तसं ओल्ड एजमध्ये क्लासिकल मेकॅनिक्समध्ये कन्सेप्ट ऑफ हीट इज डिफरंट फ्रॉम टुडेज. आजचा जो रिअल कन्सेप्ट हीटचा आहे तो ओल्ड एजमध्ये नव्हता. आणि मग ड्युलन अँड पेटट एक सायंटिस्टचं नाव आहे. या लोकांनी हार्डवर्क करून हीटचा रिअल कन्सेप्ट आपल्या पुढे मांडलेला आहे. आणि मग हीटचे युनिट तुम्हाला माहीत आहे, किलो कॅलरीज
कॅलरीज. आता हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी म्हणलं तर एनर्जीचं युनिट काय? एसआय युनिट एनर्जीचं काय? जूल. एसआय युनिट CGS युनिट एनर्जीचं कोणतं आहे? अर्ग आहे. अर्ग आणि जूलमध्ये हीट एनर्जी ओल्ड एजमध्ये मेजर केलेली नव्हती. त्यासाठी स्पेशल युनिट होते कॅलरीज, किलो कॅलरीज. कॅलरीज आणि किलो कॅलरीज हीटचे स्पेशल युनिट होते. म्हणजे त्यावेळेस मी जे वाक्य म्हणलं ना, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, त्यावेळेस त्या लोकांना मान्य नव्हतं. म्हणजे एखाद्या सोर्सपासून एनर्जी एमिट होते, म्हणजे सोर्सपासून पार्टिकल, कार्पस्क्युलस टायनी पार्टिकल एमिट होतात आणि कालांतरानं तो सोर्स नाहीसा होतो. आणि अनेक वेळेस आतासुद्धा काय म्हणतात, हा सूर्य नाहीसा होणार आहे असं एक वावड्या असतात. त्या वावड्याचं आहेत खरं नाही. कारण पार्टिकलच्या फॉर्मॅटमध्ये एनर्जी एमिट होते. टायनी वेटलेस पार्टिकल एमिटेड बाय दी सोर्स म्हणजे हीट म्हणलं होतं. तोच एकदम रॉंग कन्सेप्ट, चुकीचा कन्सेप्ट होता. आणि नंतर मग जसं थिरीज डेव्हलप झाल्या हीटबद्दलच्या आणि रिअल फॅक्ट आपल्या समोर आलेले आहे. आणि ती म्हणजे कोणती? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म आहेत. तुम्हाला बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला माहीत आहे, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, बट वन फॉर्म ऑफ एनर्जी इज टू बी कन्व्हर्टेड इन टू अदर फॉर्म्स. बरोबर आहे ना? ऊर्जा तयार करता येत नाही, नष्टही करता येत नाही, परंतु ऊर्जेचं रूपांतर करता येतं एका फॉर्मॅटमध्ये एनर्जी दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये. लाईट एनर्जी असेल हीट एनर्जीमध्ये करता येतं, हीट एनर्जी असेल मेकॅनिकल एनर्जीमध्ये करता येतं, थर्मल एनर्जी आपण ज्याला म्हणतो हीट एनर्जीचं दुसरं नाव. म्हणजे एका फॉर्ममधली एनर्जी ही दुसऱ्या फॉर्ममध्ये आपल्याला कन्व्हर्ट करता येतं, परंतु हीट नेव्हर बी जनरेटेड, नेव्हर बी डाईज. म्हणजे ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, परंतु एका फॉर्मॅटमधली एनर्जी दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करता येतं. म्हणजे म्हणून म्हणलं एक वाक्य मी, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी अँड धिस फॉर्म ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड ड्यू टू डिफरंट नॅचरल अँड आर्टिफिशियल सोर्सेस. म्हणजे नैसर्गिक नॅचरली आणि मानवनिर्मित आर्टिफिशियल असे वेगवेगळ्या सोर्सेसनुसार आपल्याला हीटची एनर्जी जनरेट करता येऊ शकते. आता या हीट सेक्शनमध्ये आपल्याला काय लर्न करायचं आहे? म्हणजे हीट म्हणजे काय, हीट कशामध्ये मेजर करतो आपण, नेमकं काय आहे? म्हणजे फ्लो ऑफ एनर्जी, ट्रान्सफर ऑफ एनर्जी त्याला म्हणतो. म्हणजे हीट फ्लो होते, एनर्जी ट्रान्सफर होते. कशामुळे? हीट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ अ क्वांटिटी. हीट इज मेजर्ड डिसाइडेड बाय क्वांटिटी नोन ॲज टेम्परेचर. आणि म्हणजे बेसिकली हीट म्हणजे काय रे? काय नेमकं हीट म्हणजे? डिग्री ऑफ हॉटनेस or coldness is measured in terms of a quantity known as temperature, degree of hotness. आता बघा बेटा, लक्ष द्या, मी या बोर्डाला हात लावला, मला फील काय झालं? कोल्ड. मग हे डिग्री ऑफ हॉटनेस आणि डिग्री ऑफ कोल्डनेस. डिग्री ऑफ हॉटनेस अँड डिग्री ऑफ कोल्डनेस इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ ए क्वांटिटी नोन ॲज टेम्परेचर. आता हीट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. म्हणजे पुढे हीट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ, हीट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. आता बेटा टेम्परेचर म्हणजे काय रे नेमकं? टेम्परेचरची व्याख्या काय? टेम्परेचर, टेम्परेचर सांगा बेटा काय? टेम्परेचर म्हणजे डिग्री ऑफ हॉटनेस, डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस. डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस is measured, degree of hotness or coldness is measured in terms of a quantity. Degree of hotness or coldness is measured in terms of a quantity known as
टेम्परेचर. हे बेसिक आहे बरं का, लक्षात ठेवा. मी इंट्रोडक्टरी पार्टपासून आपण जातो हीटच्या बेसिक आर्टिकलला जात नाही सुरुवातला. हे सर्व आपल्याला बेसिक आयडिया क्लिअर झालं तर समजायला पुढे कन्सेप्ट सोपं राहतं. आता डिग्री ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस काय रे. आता या बोर्डला मी हात लावला, मला काय फील झालं, कोल्ड. आणि एखादी हॉट बॉडी असेल त्याला मी टच केलं तर मला काय झालं, मला काय फील झालं, हॉट. म्हणजेच सेन्सेशन जे आहे बॉडीला आपल्या. आता आपण एखाद्या मुलाला टेम्परेचर आलं, हे कसं, आपलं नॉर्मल टेम्परेचर आपण त्याच्या बॉडीला हात लावतो आणि पाहतो आपल्यापेक्षा जर त्याचं बॉडीचं टेम्परेचर जास्त असेल म्हणजे आपल्याला काय फील झालं, हॉट. त्याची बॉडी आपल्यापेक्षा हॉट झाली म्हणजे डिग्री ऑफ हॉटनेस. एखादी बॉडी असेल कोल्ड असेल, त्याला टच केलं आपण, आपल्याला सेन्सेशन काय आलं, कोल्ड आलं. म्हणून डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ ए क्वांटिटी नोन ॲज टेम्परेचर. बेसिक आहे बेटा टेम्परेचर. आणि हीट एनर्जी ऑलवेज फ्लो फ्रॉम ए पॉइंट ऑफ हायर टेम्परेचर टू द पॉइंट ऑफ लोअर टेम्परेचर. ट्रान्झिशन ऑफ हीट, ट्रान्झिट शब्द लक्षात येतो. ट्रान्झिट म्हणजे हीट एनर्जी फ्लो होते. कसं फ्लो होते हीट एनर्जी, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हीट एनर्जी ऑलवेज फ्लो फ्रॉम ए पॉइंट ऑफ हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. ते म्हणजे पुढे आपल्याला ट्रान्सफर ऑफ हीटमध्ये आपण डिटेल पाहूया. इंट्रोडक्शनमध्ये फक्त हीट काय, टेम्परेचर काय, हे आपल्याला अगोदर क्लिअर करून घेतलं पाहिजे. आणि मग आपल्याला वर्ड इथं जे घेतलेलं आहे, पहिला टॉपिक आपल्याला लर्न करायचं आहे कायनेटिक. द वर्ड कायनेटिक कुठून आला, कायनेसिस हा ग्रीक वर्ड आहे बेटा, कायनेसिस. द वर्ड कायनेटिक इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड कायनेसिस. आणि या कायनेसिसचा अर्थ काय, ग्रीक भाषेमध्ये कायनेसिस वर्डचा अर्थ काय, मोशन ऑफ द मॉलिक्युल्स. मोशन, कायनेसिसचा अर्थ काय, मोशन. मग त्या मोशन कशाचे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. ड्यू टू द मोशन ऑफ द गॅस मॉलिक्यूल, ड्यू टू द मोशन ऑफ द गॅस मॉलिक्यूल थिअरी पजेसेस इज कॉल्ड ॲज कायनेटिक थिअरी. लक्षात येतं ना मी काय म्हणतो. द वर्ड कायनेसिस इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड कायनेसिस which means that motion of the molecules, gas molecules, body असेल म्हणून कायनेटिक होंडा हे शब्द तिथूनच आलेले. कायनेटिक शब्दाचा अर्थ काय, मोशन. कोणाचे मोशन असेल, व्हेकलचे मोशन असेल, गॅसची मोशन असेल, पार्टिकलची मोशन असेल, बॉडीची मोशन असेल, एनी बॉडी. सो देअरफॉर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस या टॉपिककडे जायचं आहे. म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅस म्हणजे काय आहे नेमकं. The word kinesis is derived from the Greek word kinesis and which means that moving body. Kinetic, English शब्द kinetic आणि Greek शब्द kinesis. Due to the motion of the gas molecules, theory possesses is called as kinetic theory of gases. In this kinetic theory of gases, what we learn, काय लर्न करायचं बेटा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस या टॉपिकमध्ये. वी ऑब्झर्व दॅट, कॉमनली वी ऑब्झर्व दॅट इन नेचर ऑर इन ए ॲटमॉस्फिअर द गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन ए स्टेट ऑफ रँडम मोशन. हवेची, आता ॲटमॉस्फिअरमध्ये काय, एअर आहे. एअरमध्ये कंटेंट काय, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, हेलियम आहे, आणखीन काही कंटेंट आहेत एअर म्हणजे एअरमध्ये. हे सर्व मॉलिक्युल्स कसे असतात, दे आर रँडमली मुव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ ऑल पॉसिबल वेलॉसिटीज. त्याला आपण रँडम मोशन म्हणतो, त्यालाच आपण ब्राउनियन मोशन म्हणतो. असं एका पर्टिक्युलर एका पोझिशनकडे गॅस मॉलिक्यूल मूव्ह झालेला आहे. गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज मूव्ह इन ए रँडम स्टेट. रँडम म्हणजे पर्टिक्युलर स्टेट नाही, कुठेही कोणत्याही डायरेक्शनला गॅस मॉलिक्यूल, पर्टिक्युलर डायरेक्शन नाही किंवा त्या मॅग्निट्यूडची वेलॉसिटी नाही. द गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन ए रँडम मोशन म्हणतो. इट पजेसेस ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ ऑल पॉसिबल वेलॉसिटीज.
गॅस मॉलिक्यूल कोणत्या डायरेक्शनला कोणत्या व्हेलॉसिटीनं मूव्ह होतात हे आपल्याला काही सांगता येत नाही. दी गॅस मॉलिक्युल्स आर रँडमली मुव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. काय बेटा, एक तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो. इथं एक कंटेनर घ्या असा, आणि या कंटेनरमध्ये गॅस मॉलिक्यूल तुम्ही एनक्लोज केलेलं आहे, राईट. आणि या कंटेनरला आपण हीट एनर्जी दिलात बॉटमला, ही हीट कंडक्टिंग बॉटम आहे, आणि याला जर आपण हीट एनर्जी दिलात तर गॅस मॉलिक्यूल काय करतात, हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात अँड रँडमली मुव्हिंग इन ऑल पॉसिबल. म्हणजे हा गॅस मॉलिक्यूल इकडे मूव्ह होईल, इकडे मूव्ह होईल, कसा मूव्ह होईल काही सांगता येत नाही. ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ ऑल पॉसिबल वेलॉसिटीज. And this motion of the gas molecule is called as Brownian motion. काय म्हणतो बेटा आपण, हे ब्राउनियन मोशन गॅस मॉलिक्यूलचे आहे. कारण ब्राउनियन या सायंटिस्टनं रँडम मोशन ऑफ द गॅस मॉलिक्यूल स्टडी केलेला आहे आणि स्वतःच्या नावाने त्याला ब्राउनियन मोशन असं म्हणलेलं आहे. रँडम मोशनचं दुसरं नाव काय, ब्राउनियन मोशन. अ गॅस मॉलिक्यूल इज एनक्लोज्ड इन ए कंटेनर और व्हेसल अँड इट इज हीटेड. Then the gas molecules are randomly moving in all possible direction with all possible velocities. Random motion चा अर्थ काय बेटा, पॉसिबल डायरेक्शनला पॉसिबल वेलॉसिटीने गॅस मॉलिक्यूल मूव्ह झालेला आहे. द गॅस मॉलिक्यूल्स आर रँडमली मुव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ ऑल पॉसिबल वेलॉसिटीज अँड दॅट इज कॉल्ड ॲज ब्राउनियन मोशन. आणि त्या गॅस मॉलिक्यूलचं टेम्परेचर जेवढं जास्त दिलात तेवढी हीट एनर्जी गॅस मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब करतो आणि रँडमली मूव्ह करतो विथ हाय स्पीड. म्हणजे स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्यूल किंवा आपण ज्याला व्हेलॉसिटी ऑफ द गॅस मॉलिक्यूल म्हणतो, दॅट डिपेंड्स अपॉन व्हॉट, दॅट डिपेंड्स अपॉन हीट एनर्जी ॲब्सॉर्ब बाय द गॅस मॉलिक्यूल. ॲज द टेम्परेचर ऑफ द गॅस मॉलिक्यूल इन्क्रीजेस, द गॅस मॉलिक्यूल्स आर रँडमली मुव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ all possible velocities. All possible direction with all possible velocities. म्हणजे सर्व डायरेक्शनमध्ये गॅस मॉलिक्यूल मूव्ह होतात, पॉसिबल डायरेक्शनमध्ये गॅस मॉलिक्यूल मूव्ह होतात अँड द गॅस मॉलिक्यूल्स आर रँडमली मुव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ ऑल पॉसिबल वेलॉसिटीज. म्हणजे पॉसिबल डायरेक्शनला पॉसिबल वेलॉसिटीजनं गॅस मॉलिक्यूल मूव्ह होतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रँडम मोशन ऑफ द गॅस मॉलिक्यूल. तर बेटा आता आपल्याला गॅस मॉलिक्यूलच्या बद्दलचे मी इन्फॉर्मेशन इंट्रोडक्टरी पार्टमध्ये मी तुम्हाला दिलेले. आता यामध्ये आपल्याला काय लर्न करायचं आहे, बेसिकली दॅट इज द आयडियल मोनोॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल. आयडियल गॅस अँड रियल गॅस. आयडियल गॅस म्हणजे कोणत्या टाईपच्या गॅसला आपण आयडियल गॅस म्हणतो. सो दॅट इज रियल अँड आयडियल गॅस. सो व्हॉट टाईप ऑफ द गॅस इज सेड टू बी आयडियल. तर पुढचा जो पॉईंट असेल इंट्रोडक्शनमध्येच आहे तो, अँड दॅट इज द आयडियल गॅस. आयडियल गॅस. आणि ही टर्म्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. कदाचित तुम्ही केमिस्ट्रीमध्ये 11th लर्नही केले असतील, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर समजायला सोपं जातं. व्हॉट इज आयडियल गॅस, व्हॉट टाईप ऑफ द गॅस इज सेड टू बी आयडियल. कोणत्या टाईपच्या गॅसला आपण आयडियल गॅस म्हणतो. व्हॉट टाईप ऑफ द गॅस इज सेड टू बी आयडियल म्हणजे कोणत्या टाईपच्या गॅसला आपण आयडियल गॅस म्हणतो. रियल आणि आयडियल. आता गॅस कोणता आहे, रियल गॅस आहे. मग आयडियल गॅस म्हणजे काय असतं. आयडियल कंडिशन्स ज्याला आपण म्हणतो, अ गॅस हॅव्हिंग झिरो साईज. पहा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ आयडियल गॅस. अ गॅस इज सेड टू बी आयडियल. मी काय सांगतो लक्षात ठेवा. अ गॅस इज सेड टू बी आयडियल इफ इट हॅज झिरो साईज अँड नो डायमेन्शन्स. झिरो साईज पहिला पॉईंट काय. इफ अ गॅस इज सेड टू बी आयडियल इफ इट हॅज झिरो साईज विथ नो डायमेन्शन. झिरो साईज विथ नो डायमेन्शन पहिली कंडिशन आहे. त्या गॅसची साईज झिरो असली पाहिजे. साईज झिरो आणि नो डायमेन्शन, त्याला कुठलंच डायमेन्शन असेल, आणि इंटरॅक्शन फोर्सेस बिटवीन दी टू गॅस मॉलिक्यूल
अँड ऑल्सो द वॉल ऑफ कंटेनर इज निग्लिजिबल. लक्षात येतं काय म्हणतो? इंट्रॅक्शन, द इंट्रॅक्शन फोर्सेस बिटवीन द गॅस मॉलिक्यूल्स is neglected. पाय बेटा, आता तुम्ही एका कंटेनरमध्ये गॅस घेतलेला आहे, त्याला साईज नाही, नो डायमेन्शन. डायमेन्शन नसलेला गॅस म्हणजे पहा ना कसं आहे, झिरो साईज. शब्द पहा, झिरो साईज विथ नो डायमेन्शन. अँड इंट्रॅक्शन फोर्सेस बिटवीन दी गॅस मॉलिक्युल्स. आता हे व्हेसल आहे असं, या व्हेसलमध्ये हे दोन गॅस मॉलिक्यूल आहेत. या दोन गॅस मॉलिक्यूलमध्ये कुठलाच फोर्स नाही. इंट्रॅक्शन म्हणजे अट्रॅक्शन नाही, रिपल्शन नाही. नो इंट्रॅक्शन फोर्सेस बिटवीन दी गॅस मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज आयडियल. आणि प्रॅक्टिकली आपण जे आणि कोणत्या टाईपचा गॅस आयडियल आपण म्हणतो? अ रियल गॅस बेटा. आता दुसरा जो आपलो रियल गॅस, येस सांगा बरं मला काय असेल? अ रियल गॅस, नॅचरली ऑब्झर्विंग गॅस इन द युनिवर्स. आपण हायड्रोजन गॅस आहे, हिलियम गॅस आहे, नायट्रोजन गॅस आहे. हे जे नैसर्गिकरित्या आढळून येणारे गॅसेस, नॅचरल गॅसेस, हायड्रोजन, हेलियम, ऑक्सिजन, नायट्रोजन आर द रियल गॅसेस. नॅचरली ऑब्झर्विंग गॅसेस. आता जनरली मॅटर इज क्लासिफाईड इंटू 3 डिफरंट टाईप: सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट आहे. सबस्टन्स जे जनरली एक्झिस्ट होतात या 3 स्टेटमध्ये असतात. त्याच्या पुढचेही आहेत, पण बेसिकली जनरली असा शब्द वापरलेला आहे मी, तर की मॅटर इज क्लासिफाईड इंटू 3 स्टेट्स. पहिली स्टेट कोणती आहे? सॉलिड स्टेट आहे. दुसरी कोणती आहे? लिक्विड आहे. तिसरी कोणती आहे? गॅसेस आहे. उदाहरणार्थ आता आईस असेल, वॉटर, आईस सॉलिड स्टेट, वॉटर कन्वर्ट केलं लिक्विड स्टेट, आणि हीट केल्यानंतर व्हेपरमध्ये कन्व्हर्शन झालं गॅसेस स्टेट. तसं 3 वेगवेगळ्या स्टेटमध्ये मॅटर डिव्हाइड केलेलं आहे, आणि पर्टिक्युलरली आपल्याला गॅसेस स्टेटबद्दल लर्न करायचं. तर यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला की रियल गॅसेस म्हणजे नॅचरली ऑब्झर्विंग गॅसेस इन द स्टेट. नॅचरली ऑब्झर्विंग गॅसेस इन द स्टेट इज कॉल्ड रियल गॅसेस. नाउ द बिहेवियर ऑफ रियल गॅस इज डिफरंट फ्रॉम आयडियल. रियल गॅसलाच आपण कोणता गॅस म्हणतो बेटा? आयडियल गॅस म्हणतो. मग आता मला क्लिअर करायचं आहे की रियल काय असतो आणि आयडियल काय असतो. रियल गॅस हा नॅचरली ऑब्झर्विंग गॅस आहे. नैसर्गिकरित्या आढळून येणारे जेवढे गॅसेस युनिवर्समध्ये आहेत तेवढे रियल गॅसेस आहेत. मी आयडियल काय आहे? कंडिशन आहे बेटा. आता ही तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगितल्यानंतर पटकन लक्षात येतं. काय लक्षात येतं? आदर्श विद्यार्थी आणि नॉर्मल विद्यार्थी. नॉर्मल विद्यार्थी म्हणजे सर्वच विद्यार्थी, मग तो पहिल्या वर्गाचा असेल, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5वी, 11वी, 12वी सर्वच विद्यार्थी हे नॉर्मल स्टुडंट आहे, नॅचरल स्टुडंट आहे. मग आयडियल स्टुडंट कोणता आहे? की 4 एक्सपर्ट लोकांनी एकत्र आले आणि त्यांनी सांगितले की आयडियल आदर्श विद्यार्थी ज्याला म्हणतो, आयडियल स्टुडंट आपण म्हणतो, कसा असावा? खोटं न बोलणारा, आई वडिलांचे आज्ञाधारक करणारा, आई वडिलांची, गुरुजनांची आज्ञा पाळणारा, वडीलधाऱ्यांना उलटं न बोलणारा, अशा काही कंडिशन टाकल्या ना. आपलं काम, अभ्यास वेळेवर करणारा, प्रामाणिकपणे राहणारा आणि कर्तव्यापासून दूर न जाणारा, हे आपण जे आयडियलचे शब्द टाकतो ना, आदर्श विद्यार्थी, आदर्श शिक्षक, आदर्श नागरिक, हे कोण म्हणतो? तोच नागरिक असतो त्यानं काही आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचं बिहेवियर असेल तर त्याला आपण तो आदर्श आयडियल स्टुडंट म्हणतो, आयडियल टीचर म्हणतो, आयडियल काय म्हणतो आपण? आयडियल दॅट इज सिव्हिलायझेशन म्हणजे नागरिक, म्हणजे हे सर्व आदर्श व्यक्ती असं जे म्हणत जातो आपण, त्या कंडिशन काही त्याच्यावर टाकतो. आणि त्या जर तो
सॅटिस्फाय करत असेल तर तो आयडियल झाला. आणि एकही कंडिशन जर आयडियली बिहेवियर करत नसेल तर तो काय झाला, आयडियल नाही, म्हणजे नॉर्मल आहे. तसं या ठिकाणी रिअल गॅसेस हे कोणते आहेत, नॅचरल गॅसेस आहेत. आणि आयडियल गॅस काय, काही रिअल गॅसेस आयडियल गॅसच्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे. कोणत्या कंडिशन आहेत, आयडियल गॅसच्या कोणत्या कंडिशन आहेत की त्या गॅसला आपण आयडियल म्हणतो. अ गॅस विच सॅटिस्फाय द परफेक्ट गॅस इक्वेशन. चला बेटा, काय रे केमिस्ट्रीमध्ये तुम्ही लर्न केलं असेल, व्हॉट इज परफेक्ट गॅस इक्वेशन. अ परफेक्ट गॅस इक्वेशन, आठवलं का, परफेक्ट गॅस इक्वेशन. व्हॉट इज परफेक्ट गॅस इक्वेशन, अ मॅथमॅटिकल इक्वेशन which gives the relation between thermodynamical parameters. कोणते थर्मोडायनामिकल पॅरामीटर्स आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, एन्थाल्पी, एन्ट्रॉपी, ह्या फिजिकल पॅरामीटर्स आहेत. हे सर्व काय आहेत, फिजिकल पॅरामीटर्स म्हणलेलं आहे. अ गॅस विच सॅटिस्फाय द परफेक्ट गॅस इक्वेशन. व्हॉट इज परफेक्ट गॅस इक्वेशन, a mathematical equation which satisfy the physical parameters such as PV is equal to nRT. हे perfect gas equation आहे. This is a perfect gas equation. What is P? Pressure. What is V? Volume. Where P is the pressure of the gas molecule, V is the volume occupied by the gas molecule, T is the temperature of the gas molecule, R is the universal gas constant. Capital R, universal gas constant. Universal gas constant आणि कॅपिटल R ची किंमत 8.314 जूल पर मोल पर केल्विन. पर केल्विन हे आरची किंमत आहे. युनिव्हर्सल म्हणलेलं आहे. युनिव्हर्समध्ये कुठेही याची किंमत कॉन्स्टंट आहे, हे बदलत नाही. काही कॉन्स्टंट जे असतात ते युनिव्हर्सल असतात. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल कॉन्स्टंट नेव्हर चेंजेस, कंडिशन टू कंडिशन, प्रेशर टू प्रेशर, व्हॉल्यूम टू व्हॉल्यूम, हाईट टू हाईट, प्लेस टू प्लेस, या कोणत्याही कंडिशनला न चेंज होणाऱ्या कॉन्स्टंटला आपण युनिव्हर्सल कॉन्स्टंट म्हणतो. म्हणजे हा गॅस कॉन्स्टंट कसा आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. एन नंबर ऑफ मोल्स आहे, टी टेम्परेचर ऑफ द गॅस मॉलिक्यूल. आता या ठिकाणी कुठेही असं इक्वेशन जर दिसलं तुम्हाला, पी व्ही इज इक्वल टू nRT, तर याला आपण काय म्हणायचं, परफेक्ट गॅस इक्वेशन. परफेक्ट गॅस इक्वेशन. गॅस विच सॅटिस्फाय, a gas which satisfy the perfect gas equation is called as ideal gas. आता कोणत्या कंडिशनला रिअल गॅसचं कन्व्हर्शन आयडियल मध्ये होतं, ॲट व्हॉट कंडिशन बिहेवियर ऑफ रिअल गॅस इज आयडियल. पहा, अत्यंत महत्त्वाचं बेटा, हे ऑब्जेक्टिव्ह अनेक वेळेस तुम्हाला नीटला विचारलेलं आहे, म्हणून इथं लिहूनच देतो. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. बिहेवियर ऑफ रिअल गॅस इज आयडियल. म्हणजे रिअल गॅसचं बिहेवियर आयडियल केव्हा असेल, पहा. द बिहेवियर ऑफ रिअल गॅस, बिहेवियर ऑफ रिअल गॅस इज आयडियल ॲट all conditions of pressure and temperature. The behavior of a real gas is ideal. हा रिअल गॅस जो असेल तो आयडियल आहे. कोणत्या कंडिशन आहे, at all conditions of pressure and temperature except at
लो टेम्परेचर लक्षात ठेवण्यासाठी LT अँड हाय प्रेशर याला आपण HP म्हणतो बेटा. लो टेम्परेचर LT अँड हाय प्रेशर एक्सेप्ट शब्द वापरलेला आहे तुम्ही, म्हणजे या कंडिशन सोडलात तर सर्व कंडिशनला रियल गॅस हा आयडियल होतो. बट धिस कंडिशन बिहेवियर ऑफ रियल गॅस इज डिफरंट फ्रॉम आयडियल. बिहेवियर महत्त्वाचा पॉईंट आहे, अनेक वेळेस ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलेलं आहे. बिहेवियर ऑफ रियल गॅस इज डिफरंट फ्रॉम आयडियल. Behavior of real gas is different from ideal at low temperature and high pressure. At low temperature and high pressure. आता बेटा बिहेवियर ऑफ रियल गॅस इज डिफरंट, इथं शब्द महत्वाचा आहे. आयडियल गॅस, बिहेवियर ऑफ रियल गॅस इज डिफरंट फ्रॉम आयडियल ॲट LTHP अँड HP. हे लक्षात ठेवा शॉर्टकट. लो टेम्परेचर अँड हाय प्रेशरला बिहेवियर इज डिफरंट आणि a real gas obeys perfect gas equation at a real gas obeys perfect gas. A real gas obeys perfect gas at याच्या उलट at low pressure and high temperature. लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर त्याला आपण काय LP अँड HT. लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर काय होतं बेटा या कंडिशनला. लो प्रेशर कमी आहे म्हणजे इंटरॅक्शन गॅस मॉलिक्यूलचं सेपरेशन जास्त आहे. एक गॅस मॉलिक्यूल दुसऱ्या गॅस मॉलिक्यूलला सेपरेशन जास्त करतो. हाय प्रेशर म्हणजे क्राऊड होते. गॅस मॉलिक्यूलची क्राऊड म्हणजे एकमेकाच्या जवळ असल्यामुळे इंटरॅक्शन फोर्सेस वाढतात आणि गॅस मॉलिक्यूल एकमेकापासून दूर असेल तर इंटरॅक्शन फोर्सेस हे कमी होतात, निग्लिजिबल होतात. म्हणजे आयडियल कंडिशन आली का नाही. आणि टेम्परेचरचा हाय टेम्परेचर जेव्हा असेल तर अशा वेळेस काय होतं, हाय टेम्परेचरला गॅस मॉलिक्यूलचं मोशन जे असेल, टेम्परेचर वाढलं म्हणजे मोशन ऑफ द गॅस मॉलिक्यूल वाढते, एनर्जी वाढते. म्हणजे इंटरॅक्शन जे आहे हे गॅस मॉलिक्यूलमधलं निघली. म्हणून केव्हा बिहेव होतो आणि केव्हा बिहेव होत नाही. रियल गॅस एकच आहे, कंडिशनमध्ये आयडियल होतो. कंडिशन सॅटिस्फाय नाही झालं तर तो रिअलच असतो. म्हणजे व्यक्ती तोच असतो, तोच व्यक्ती आदर्श होतो जेव्हा त्या कंडिशन सॅटिस्फाय करत असेल. आणि तो व्यक्ती एखादी जरी कंडिशन आदर्शची सॅटिस्फाय करत नसेल तर तो व्यक्ती काय होतो, रिअल होतो. म्हणजे आयडियल राहत नाही. म्हणून या ठिकाणी जे घेतलेलं आहे आयडियल गॅसचं बिहेवियर आपल्या बेटा. आता परत आपल्या काही न्यूमरिकलसाठी आयडियल गॅस इक्वेशनहून काही लॉज पुटअप केलेले आहेत वेगवेगळ्या सायंटिस्टनी. त्याला आपण लॉज म्हणजे कोणते गॅस लॉज म्हणलेलं आहे बेटा. आणि हे गॅस लॉजवरती काही न्यूमरिकलसुद्धा येतात, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं केमिस्ट्रीमध्ये ऑलरेडी तुम्ही लर्न केला असेल 11th. तर पुढचा जो पॉईंट असेल इंट्रोडक्टिव्ह पार्टमध्ये त्याला आपण म्हणतो गॅस लॉज.
गॅस लॉज. हां सांगा बेटा पहिला कोणता आहे? बॉयल्स लॉज. फर्स्ट लॉ इज Boyle's law. What is this Boyle's law? मॅथमॅटिकल स्टेटमेंट लक्षात ठेवायचं नाही. प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. नेहमी लक्षात ठेवायचं फिजिकल पॅरामीटर कोणते आहेत गॅसचे? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. म्हणजे पी, व्ही, टी, एन हे पॅरामीटर्स आहेत. आता या पॅरामीटरपैकी कोणतं कॉन्स्टंट ठेवायचं? एक कॉन्स्टंट ठेवलं, दोन व्हेरिएबल ठेवले. फॉर 1 मोल ऑफ ए गॅस एन इज इक्वल टू 1. तर प्रेशर ऑक्युपाइड बाय द गॅस मॉलिक्यूल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस मॉलिक्यूल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे बेटा. प्रोव्हाइडेड दॅट what is constant? Provided that temperature remains constant. Temperature remains constant. Temperature remains constant. And proportionality आपण remove केलं. That is P1 V1 is equal to PV is equal to constant. आणि मग P1 V1 इज इक्वल टू P2 V2. P1 V1 इज इक्वल टू P2 V2 फॉर न्यूमरिकल कीपिंग टेम्परेचर कॉन्स्टंट. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ द बॉयल्स लॉ? प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस प्रोव्हाइडेड दॅट व्हॉट इज कॉन्स्टंट? प्रोव्हाइडेड दॅट टेम्परेचर ऑफ द गॅस रिमेन्स कॉन्स्टंट. आणि बेटा याचा ग्राफ जर काढलात लक्षात असू द्या, प्रेशर अलॉंग वाय ॲक्सिस आणि व्हॉल्यूम अलॉंग एक्स ॲक्सिस इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचा ग्राफ असेल तर हा ग्राफ काय म्हणतो आपण? रेक्टेंग्युलर हायपरबोलिक येतो. आणि जर एक्झाममध्ये विचारलं प्रेशर आणि 1/v मध्ये तर हा ग्राफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. हा ग्राफ जो येतो तो स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. येस, डू अंडरस्टँड? हां. आता त्यानंतर दुसरा लॉ जो असेल याला आपण चार्ल्स लॉ म्हणतो. चार्ल्स लॉ. व्हॉट इज द चार्ल्स लॉ? व्हॉट इज द चार्ल्स लॉ? व्हॉल्यूम occupied by the gas molecule is directly proportional to temperature at constant pressure. At constant pressure. What is Charles' law? Volume occupied by the gas molecule. Volume occupied by the gas molecule is directly proportional to temperature. Volume occupied by the gas molecule is directly proportional to temperature of the gas. Volume occupied by the gas molecule is directly proportional to temperature of the gas molecule, provided that pressure remains constant. म्हणजेच काय आलं बेटा? V1 upon T1, V upon T1 is equal to constant. Is equal to constant. V upon T is equal to constant, or V1 upon T1 is equal to V2 upon T2 for 1 mole of a gas. आणि जर इथं ग्राफ काढलात along y-axis and corresponding temperature along x-axis डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर ग्राफ काय येतो? स्ट्रेट लाईन. आणि याचा स्लोप जर घेतलात कुठेही बेटा स्ट्रेट लाईनचा स्लोप is equal to V upon T is equal to constant. And what is that constant? That is equal to pressure. V upon T is equal to constant pressure. आता त्यानंतर तिसरा लॉ असेल त्याला आपण कोणता लॉ म्हणतो सांगा? गेलुसॅक्स लॉ. गेलुसॅक्स लॉ किंवा याला दुसरं नाव प्रेशर टेम्परेचर लॉ. प्रेशर टेम्परेचर लॉ. प्रेशर टेम्परेचर लॉ.
गेलुसॅक्स लॉ और प्रेशर टेम्परेचर लॉ. सांगा बेटा काय असेल. व्हॉट इज द गेलुसॅक्स लॉ. सांगा मला. व्हॉट इज द गेलुसॅक्स लॉ. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम pressure is directly proportional to temperature. At constant volume, pressure is directly proportional to temperature. It's called as Gay-Lussac's law. That is, P is directly proportional to T at constant. Pressure is directly proportional to temperature at constant volume. At constant volume, that is here P upon T is equal to constant, or P1 upon T1 is equal to P2 upon T2. And if we plot a graph of pressure along y-axis and corresponding temperature along x-axis, then the nature of graph is straight line. Nature of the graph is straight line passing through origin. Nature of the graph is straight line passing through origin, and slope of this graph, slope is equal to P divided by T is equal to constant. म्हणून हे सर्व लक्षात ठेवायचं बेटा. हे बेसिक लॉज आहेत तिन्ही. याला आपण गॅस लॉज म्हणतो. आणि या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून एक नेक्स्ट लॉ तयार होतो. त्याला आपण काय म्हणतो. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. हे सर्व गॅस कॉम्बिनेशन लॉज आहेत. ह्या तिन्ही लॉचं कॉम्बिनेशन करून आपण P1 V1 T1 इज इक्वल टू P2 V2 T2. याला कसं घेतो. हे एका मोलसाठी, आणि फॉर N मोलसाठी असेल तर P1 V1 इज इक्वल टू N1 R T1 आणि P2 V2 इज इक्वल टू N2 R T2. R ही कॉन्स्टंट आहे. R काय आहे. कॉन्स्टंट आहे. मग बेटा पुढे काय येईल. P1 V1 अपॉन P2 V2 is equal to N1 T1 divided by N2 T2 divided by N2 T2. So this is the gas laws. हे सर्व गॅस लॉज आहेत. बेसिक ज्याला आपण कन्सेप्ट म्हणतो याच्यावरती हे डिपेंडन्सी आहे. आणि ह्या गॅस लॉवरती काही न्यूमरिकल्स आहेत. म्हणून हे इंट्रोडक्टरी पार्टमध्ये, टॉपिकच्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये जे आहे हे आपण इथं लर्न केलेलं आहे. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस याच्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये जे की आपल्याला बेसिक म्हणून आपण लर्न करतो, आणि पुढे न्यूमरिकल प्रॉब्लेमसाठी हे सर्व रेफरन्ससाठी हे फॉर्म्युले सर्व आपल्याला लर्न करावे लागतील. आणि त्याचं आयडिया झाल्यानंतर पुढे जे नेक्स्ट पिरियडला असेल तर ते पहिलं टॉपिक आपण लर्न करूया. ओके.